हाय फ्रेंड्स, डेली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळ झाली आणि मी उठली. पाहते तर काय, घरात फुल राडा आहे. सगळ्यात आधी मी सगळा पसारा आवरून घेतला आणि नटूला ताप आला होता, तर म्हटलं आधी नटूला औषधच देऊन टाकते. तर तिला औषध दिले. त्यानंतर ती मस्त खेळायला लागली. रोजच्या जेवणात काय बनवायचं हा प्रश्नच पडतो. मग काय घेतले इथे थालीपीठ बनवायला. सर्वात पहिले एका वाटीमध्ये माझ्याकडे होते तेवढे पीठ मी टाकून घेतले. त्यात थोडी हळद, मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले. 1 चम्मच तूप, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलं. पीठ जास्त घट्ट करायचं नाही, नाहीतर थापता येणार नाही थालीपीठ. 10 मिनिट पीठ झाकून ठेवले आणि थालीपीठ बनवायला घेतले. एक स्वच्छ कॉटनचा कपडा ओला करून घेतला आणि त्यावर हलक्या हाताने थालीपीठ थापून घेतले आणि थापताना हात पाण्याने ओला करून घ्यायचा, म्हणजे ते पीठ हाताला चिटकणार नाही आणि मस्त असे थालीपीठ थापून घ्यायचे. इकडे तवा गरम झालेला आहे, त्यावर तेल टाकून आणि थालीपीठ टाकले आणि 2 मिनिट ताट झाकून दोन्ही बाजूनी आलटी पलटी करून खरपूस असे थालीपीठ भाजून घेतले. त्यानंतर असेच एक एक करून सगळे थालीपीठ मी इथे मस्तपैकी बनवून घेतले आणि बनवताना इतका छान वास सुटला होता ना. आणि त्याच्यासोबत दही खातात, पण मुलांना सर्दी झालेली आहे. वातावरण पण खूप खराब चालू आहे, त्यामुळे मी इथे दही स्किप केलं आहे आणि मुलांना ऍपल कापून दिला त्यासोबत. तर कसा वाटला ब्लॉग?